मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलबारी करू शकतो असं म्हणत राणेंनी निशाणा साधलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। आदित्य ठाकरे पावसाळ्यापर्यंत जेलमध्ये जातील या गोष्टीवरून लक्ष हटवण्याकरता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा वाढवल्या जात आहेत अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली आहे। दिनू मोर्यावर सुरू असलेल्या कारवाईवरून लक्ष हटवण्याकरता एकत्र येण्याच्या चर्चा सुरू केलेल्या आहेत असं नितेश राणे म्हणाले। सांगणार नाही, पण खरं म्हटलं तर दिनू मोर्यावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत, जो ही मातोश्रीची सून म्हणून तिला ओळखतात, त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे। कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे। कारण का दिनू मोर्या हा संध्याकाळी कोणाबरोबर बसायचा, उठायचा, कोणाबरोबर त्याचे भावनिक आणि कदाचित शारीरिक संबंध असू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून या त्या सगळ्या प्रकरणावरून लक्ष विचलित करावं, दुसरीकडे हटावं आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे। हे सगळं दिनू मोर्याच्या केसच्या संबंधितचे सगळे विषय आहेत। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। नितेश राणे आता काय म्हणाले आपण बघितलं। दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं। मनसे आणि शिवसेना उबाठाच्या युती संदर्भात शरद पवार सुद्धा अनौपचारिक गप्पांमध्ये एक मोठं विधान करून गेले। मनसे नेते राज ठाकरेंच्या सभांना गर्दी तर होते पण मतं मिळत नाहीत असं शरद पवार म्हणाले। दरम्यान उद्धव ठाकरेंना सभेचं मतांमध्ये परिवर्तन करता येतं, त्यात यश येतं असं शरद पवार म्हणालेले आहेत। पत्रकारांशी शरद पवार अनौपचारिक गप्पा मारत होते, त्यावेळी बोलताना शरद पवारांनी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात हे विधान केलंय। दरम्यान पवारांच्या विधानावर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूया। शरद पवार जे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारताना एक वक्तव्य केलं आहे की राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होते परंतु मतांमध्ये परिवर्तन होत नाही। उद्धव ठाकरेंचं मतांचं परिवर्तन उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचं वक्तव्य त्यांनी केलं। आता पवारसाहेब बोलल्यानंतर पवारसाहेबांवर त्यांनी भाष्य करणं उचित आहे का? माझी उंची केवढी, साहेबांची उंची केवढी, त्याला उंचीचा पण तुम्ही विचार करा ना। मी काही एवढा मोठा माणूस नाही हो, त्यांना जो काय अनुभव आहे त्या अनुभव माननीय राज ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना उभा आहे। राज साहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे, उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे। भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे आणि मला वाटतं आम्हाला औचित्य नाही आहे आणि मतदाराला यामध्ये फार रस नाही आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रावरील एका फोटोची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली आहे। आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात अनेक वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो झळकला। आजच्या सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसतायत। या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळेही युतीच्या चर्चांना उधाण आलंय। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार अशी टॅगलाईन देण्यात आली आहे। त्यामुळे एकीकडे काल उद्धव ठाकरेंनी केलेलं सूचक विधान आणि त्यानंतर आता सामनाच्या मुखपत्रावरचा हा फोटो आणि त्याचा मथळा, यामुळे युतीच्या लवकरच चर्चा सुरू होतील का असं समोर येत आहे। मराठी अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं। आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशवंत गट, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सगळे लोक करतायत। सामनामध्ये काय लिहून आलं आणि त्यानंतर संजय राऊत काय म्हणाले ते आपण आत्ता पाहिलं।
ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगली असतानाच मुंबईच्या गिरगावमध्ये दोघांचे एकत्र बॅनर झळकलेले आहेत। मराठी माणसाला वाचवण्याकरता दोघांनी एकत्र या असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं हा बॅनर लावला गेलाय।